मास्टरलाईन फाउंडेशन आणि विघ्नहर्ता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित चला 100 वर्षे जगूया या उपक्रमात लिपिड प्रोफाइल, मधुमेह, सीबीसी, रक्तदाब, ईसीजी, 2D इको, स्ट्रेस टेस्ट आदी 30 तपासण्या नाममात्र शुल्कात करण्यात आल्या। रविवारी लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालयात तपासणी आणि रिपोर्ट वितरण कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार किशोर पाटील हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली। प्रास्ताविकात मास्टर लाईनचे समीर जैन यांनी उपक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली। डॉक्टर भूषण मगर यांनी आपल्या मनोगतात विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीविषयी सांगितलं। एमबीबीएसला असताना मी थर्ड इयरला असताना आमच्या कॉलेजला एकाला छातीत दुखा लागलं आणि मला ईसीजी काढायचं होतं। तर ईसीजी काढण्यासाठी 2-3 डॉक्टर होते पाचवेत उपलब्ध। त्यावेळेस त्यांनी काहीतरी दोघं-तिघं डॉक्टर उपलब्ध झाले नाही, तर ईसीजी काढायला आम्हाला 2 दिवस लागले। दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ईसीजी काढला त्यावेळेस ते पेशंट म्हणजे ते मित्राचे वडील होते, ते एक्सपायर झालेले होते, म्हणजे ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला वाटलं की बाबा इथं कुठंतरी आपण काहीतरी केलं पाहिजे। या हिशोबाने मी पाचव्यात आलो, विघ्नहर्ता हॉस्पिटल चालू केलं, दिवस रात्र मेहनत घेतली। त्यानंतर मी बघितलं की आपण जर मला काय बोलणं राहायचं किंवा तुम्ही सगळे डॉक्टर एकत्र आणि 5 वर्षाचं काहीतरी करा किंवा इथून पेशंट बाहेर झालं नाही पाहिजे। मी आपण सांगायचं आपण एवढं काही सोपं नसतं, करायचं नाही आहे, तुम्ही सांगतात पण लोकांना समजून सांगणं आणि लोकांचा ॲक्सेप्टन्स खूप महत्त्वाचा असतो की बा इथं सगळं तुम्हाला उपलब्ध होतं आहे। त्यानंतर हळूहळू मंगलमूर्ती आयसीयू टाकलं, CT स्कॅन घेतलं आणि मग त्यावेळेस विचार करायचो की लोक म्हणायचे बा एवढा असून तुम्ही जळगावलाच पाठवता पेशंट। तर वैद्यकीय क्षेत्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे की मी जर जळगावला पेशंट पाठवत असेल तर मला जळगावच्या डॉक्टरकडनं काहीतरी भेटतंय बा। तर या हिशोबाने सगळं बघायचे आणि मग कॅल्क्युलेशन करायची बा मग डॉक्टर कट प्रॅक्टिसमध्ये किती पैसे कमवत असेल, म्हणजे जितके पेशंट जास्त गेले तेवढ्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा। मग शेवटी मी ठरवलं नाही बा पुढे अजून आपण काहीतरी असं करूया की कुठेच जायला नाही पाहिजे पेशंट या हिशोबाने। म्हणून विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटीची संकल्पना केली। सुरुवातीला मला सगळ्यांनी वेळेतच काढलं की काहीतरी असं 5 वर्षात एवढं मोठं हॉस्पिटल चालेल की नाही चालेल आणि एवढे पैसे टाकणार तुम्ही, पण मी ती हिंमत ठेवली। मला स्वतःवर विश्वास होता की नाही बा आपल्याला करायचं म्हणजे करायचं आणि ते हॉस्पिटल चालू झालं। हॉस्पिटल चालू करण्याचा उद्देश एकच आहे, हे हॉस्पिटल जर तुम्हाला प्रत्येकाला मी सांगितलं की जर आपण व्यापारी दृष्टीने बघितलं म्हणजे एखाद्या धंद्यात आपण जेव्हा पैसे टाकतो तर त्याचं आउटकम हे पहिले आपण प्रेडिक्ट पाहिजे की काय होणार आहे काय नाही। तर हॉस्पिटल टाकलं त्यावेळेस मी अगदी विचारच केला नाही। मला 2-3 डॉक्टरांनी बोललं की बा तुम्ही कसं काय एवढं हॉस्पिटल टाकताय, तर मी त्यांना तेच सांगितलं की बा प्रत्येक गोष्ट हे पैशासाठी जर आपण खरंच गेलो किंवा पैशाच्या मागे लागलं तर पैसा आपल्याकडे कधीच येणार नाही। त्या उद्देशाने मी हा विचार केलाच नाही बा की हॉस्पिटल चालेल की चालेल, कारण मला माहिती आहे ही इथल्या लोकांची गरज आहे, इथल्या प्रत्येक ग्रामीण भागातल्या लोकांची गरज आहे की त्यांना एक चांगली सुविधा इथं उपलब्ध झाली पाहिजे। कारण मी इतके पेशंट बघितलेले की जळगावला घेऊन जाताना दगावलेले पेशंट आहेत किंवा काही मोठे आजार आहेत की ज्याची परिस्थिती चांगली नाही, तो ती परिस्थिती अभावी त्याच ठिकाणी आपण उपचार घेत नाही आणि मग ते त्याचा दुष्परिणाम आपल्याला बघावे लागतात। यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, निवृत्त पोलीस अधिकारी RK वंजारी, चौधरी डॉक्टर निलेश पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आपल्या मनोगतात आमदार किशोर पाटील यांनी वैद्यकीय सेवेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचं उपस्थितांना सांगितलं। जगन्नाथ दीक्षितांना फॉलो करतोय 3 महिन्यापासून। 6 किलो कमी झालं, पण परवाच्या दिवशी 5 वाजता जेवलो, सकाळचं जेवलो, कालच्या दिवशी 3:30 वाजता जेवलो आणि आता अजून आज मला वाटतं 30 वेळी 3 वाजता जेवणार आहे। डबा गाडीत आहे। बायकोला असं वाटतं मी गरम गरम करून देते, हे कुठतरी थंड व्हायच्या आत खात असतील। आणि मग म्हणून डॉक्टर निलेश पाटलांनी जे आपल्याला सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की आपण तुझं आहे तुझं पाशी पण जागा भुलास। डबा जवळ आहे पण विसरून गेलो खायचं। परमेश्वराने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे पण ते विसरलो, कारण आपण मागच्या 10 वर्षाच्या पहिला 10-15 वर्षाचा पूर्वीचा जर का आपण काळ पाहिला तर तुम्हाला सगळ्यांना सगळेजण 60च्या पुढचे दिसत आहेत, पण यांना अजूनही असं वाटतं की मी 100 एक आठावी।
आम्हाला असं वाटतं की 60 जेमतेम आलो तर आलो, नाही तर आलो. कारण हे 15 वर्षापूर्वीचे अनुभव आहे. पण 15 वर्षानंतर ज्या पद्धतीने बदल या युगामध्ये झाले, मग ते मोबाईल असतील, सगळ्या जे काही टेक्नॉलॉजी असतील, या सगळ्या गोष्टींमुळे ज्या पद्धतीने युग आता धावतं झालं, युग बदललं पण आम्ही बदलायला तयार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा सामना आम्हाला करावा लागतो. आणि ती परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मग आपल्या समोर 2 गोष्टी आहेत. एक डॉक्टर निलेश पाटील सांगतायत ते, किंवा डॉक्टर भूषण मगर सांगतायत ते. आपली जीवनशैली बदलायची असेल तर अशा कॅम्पेनला येण्याची आवश्यकता भासणार नाही. पण जर जीवनशैलीच बदलणार नसाल तर हे कॅम्पेन आपल्याला करावंच लागेल. त्याच्याशिवाय तुम्ही 100 गाठू शकत नाही. या दोघही गोष्टी सत्य आहेत. पूर्वी आम्ही 13वं करायचो, 10वं करायचो, 12वं करायचो. आता 3ऱ्या दिवशी 5व्या दिवशी सगळं आटपून रवाना होतं. याचं कारणही तसंच होतं. पूर्वी एखादी जण कोणतरी एक्सपायर झाला, त्याला पोस्टाने पत्र पाठवायचो, ते 4थ्या दिवशी पोहोचायचं, तो यायचा, बैलगाडा घेऊन यायचा, त्याच्यानंतर 10वं करायचं, मग 13वं करून तो 15व्या दिवशी घरी पोहोचायचा. आता अमेरिकेत बी राहिला तर फोन करून 2ऱ्या दिवशी भाऊच होतो. हा जो सगळा जो ट्रिमेंडस असा बदल या संपूर्ण जगामध्ये झालेला आहे. आणि त्या कालानुरूप आम्हाला त्याच्यामध्ये जोपर्यंत आम्ही बदल करणार नाही तोपर्यंत हे होणं शक्य नाही. ही वस्तुस्थिती. आम्ही मागे कष्टाळू जीवन आम्ही जगत होतो, त्यावेळेस 3 भाकरी खायचो. आता घरातून निघाल्यापासून गाडीतून निघाले की ऑफिसवरची खुर्चीवरून निघालं की गाडी पुन्हा घरी, तरी 3 भाकरी खातोय. तुम्हाला नाही. ह्या साध्या गोष्टी आहेत. आणि मग ह्या साध्या गोष्टी जर का आपण बंद करू शकणार असू तर ही वेळ येणार नाही. हे जर बंदच करायचं नसेल तर हे केल्याशिवाय जमणार नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपण जर का आता पाहिलं, मी पोलीसमध्ये होतो, प्रचंड मेहनत घ्यायचो, सगळ्या शेतीतलं काम करायचो, एक गोळी लागायची नाही. इतका कॉन्फिडन्स होता. भूषण दादा बरोबर व्हॉलीबॉल खेळत होतो. डोक्यात कधीच कल्पना येईल की आपल्याला अटॅक येईल. 3रा सेट खेळून खेळता अटॅक आला, पण तरी डोक्यात होतं की नाही भूषण दादा खेळतोय. जो माणूस माझ्या उद्या हे सगळं करू शकणार आहे त्या माणसालाही सांगितलं नाही. मी म्हटलं असं होऊच शकत नाही, काहीतरी दुसराच त्रास होतोय. घरी चालला गेलो आणि घरी गेल्यावर लक्षात आलं की काहीतरी आपल्याला हार्टचं झालं. पण नशीब असं, मला वाटतं फॉरेन सारखी ट्रीटमेंट माझ्यावर झाली. बऱ्याचदा असं म्हणतात की 3रा अटॅक आला की गेला, 15% डॅमेज होता असं म्हणतात. पण मला अटॅक आल्यावर माझा 1% डॅमेज झाला नाही. याचं कारण काय, तर मी घरी गेल्याबरोबर भूषण दादाला फोन केला, 5 मिनिटात ते घरी आले, तसाच गाडीवर टाकला, ECG करून सरळ अटॅक येत तोपर्यंत मला जळगावला पोहोचवलं. आणि 45व्या मिनिटाला एन्जिओग्राफी करून एन्जिओप्लास्टी होऊन मी बाहेर आलो. मग अटॅक चालू असतानाच मग अटॅक येऊन गेला, मी थांबलो, मग याला सेटल उद्या, मग 2ऱ्या दिवशी एन्जिओग्राफी, मग एन्जिओप्लास्टी, तोपर्यंत तो 15% खतम, मग 3ऱ्याची वाट पाहून घेतली. ही जी परिस्थिती आहे याच्याकरता गणेश अण्णांनी अतिशय उत्तम उदाहरण दिलं की बऱ्याचदा आपण असं ऐकतो. समीर भाऊंनी तेच सांगितलं. आता आमच्याकडे तर दररोज तीच एक ड्युटी आहे की 7, 8, 10 ठिकाणी आम्ही जातो. बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं, याला सुपारीचा खाटचा स्वप्न होता आणि कॅन्सर होऊन गेला. कालच आमच्याशी बोलला, सकाळी अटॅक येऊन गेला. असे अनेक उदाहरणं आम्ही जेव्हा दारावर जातो त्यावेळेस आम्हाला ऐकायला मिळतात. आणि ती परिस्थिती का होते तर आम्ही सगळं हे अंगावर काढतो. आम्हाला लक्षणं कळतात पण आम्ही ऍसिडिटीची गोळी घेऊन घेतो. आम्हाला लक्षात येतं पण आम्ही कंटाळतो. आणि हा कंटाळा होऊ नये याच्यासाठी ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी ह्या सगळ्या मंडळींनी केली ते अत्यंत महत्वाचे. मी त्यांचं या मतदारसंघाच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की एक चांगल्या कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी केलं. मी मागच्या 1.5-2 वर्षापासून डोळ्यांची तपासणी करतो. कांताई रुग्णालयाच्या माध्यमातून आपण डोळ्यांची तपासणी करतो. सगळे पाचोरा आणि पडगाव तालुक्यातल्या PSC सेंटरवर पहिल्यांदा 1 महिनाभर सगळीकडे फिरवले, त्या लोकांच्या तपासण्या केल्या. त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब एक इतका भयानक प्रकार आढळून आला. एका PSC वर समजा 2-250 पेशंट एका PSC वर आले.
तर त्या 200-250 पेशंट सगळे डोळ्यांचे रुग्ण आहेत. त्या डोळ्यांना त्यांना मोतीबिंदूचा किंवा काचबिंदूचा किंवा अजून काही डोळ्यांचा विकार आहे, त्यांना ऑपरेशन करायचं आहे. पण ते कांताईवाले ऑपरेशन करू शकले नाही किमान 200 लोकांचं. त्याच्यातून फक्त 25-30 लोक ते सिलेक्ट करू शकले. आणि इतर लोकांना का सिलेक्ट करू शकले नाही तर त्यांचा बीपी किंवा शुगर इतका हाय झालेला आहे की त्यांना ते ट्रीटमेंट करू शकले नाही. किंबहुना त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीच बीपी आणि शुगर तपासलं सुद्धा नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यांचं आम्ही ऑपरेशन करू शकलो नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता मी पाचोऱ्याला आपण दर 2 तारखेला आपल्याकडे तो कॅम्प असतो. 1 तारखेला प्रमोद दादांकडे असायचा पण इथे खूप रिस्पॉन्स मिळाला नाही. त्याच्यामुळे हे सगळं आपण पाचोऱ्याला दर 2 तारखेला आपण तपासणी करतो. आजही तीच परिस्थिती आहे की दर 2 तारखेला 150 लोक येतात, सगळ्यांची तपासणी होते. मोतीबिंदूचा आजार असतो परंतु त्याच्यातले फक्त 25-30 लोक आपण घेऊन जातो. आणि याचं कारण फक्त काय, शुगर आणि बीपी वाढलेला आहे. म्हणून हा जो उपक्रम यांनी राबवला हा अत्यंत महत्वाचा आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे जे पाहण्याचा दृष्टिकोन आपला जो आहे, आज ह्या तपासण्या केल्यानंतर ज्याला काही निघालं नाही त्यांचं अतिउत्तम, त्यांचं मनापासून अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. पण ज्यांचं निघालं त्यांनी दुःख न मानता त्यांनी देखील डॉक्टरांचं अभिनंदन केलं पाहिजे की कदाचित तुम्ही हे आमची तपासणी केली नसती तर आज जो काही आजार आम्हाला तुम्ही समोर दाखवणार आहात तो कदाचित मला कळला नसता. आणि तो जर का कळला नसता तर माझं चला 100 वर्ष जगूया हे जे स्वप्न तुम्ही दाखवताय ते कदाचित अपूर्ण राहिलं असतं. म्हणून त्यांनी ह्या दुःखामध्ये न जाता एक आनंद व्यक्त केला पाहिजे की हा जो आजार तुम्ही आम्हाला दाखवला, निदान तुमच्यामुळे पुन्हा आम्ही तुम्ही दाखवलेली जी दिशा आहे, जी 100 वर्षाची जी लाईन आहे ती आम्ही पूर्ण करू शकू. अशा करता तुम्ही जे काही आजार आपल्याला आता निष्पन्न होतील, कारण अण्णांनी सांगितलं लिपिड प्रोफाईल तुमचं झालेलं आहे नाही का, हा असू शकतो त्याला काय. त्याच्यामुळे जे काही असेल त्याच्यावर खूप काही हे नाही, काय अडचणीचा भाग नाही. मी निश्चितपणे भूषण दादांना सांगायचं की दादा आपण खरंच म्हणजे, कारण मी असं बऱ्याचदा असं पाहिलेलं आहे की एखाद्या पेशंटला काहीतरी अटॅक आला किंवा ऍक्सिडेंट झाला, आपल्याजवळ 2च पर्याय होते, एक तर धुळ्याला घेऊन जा किंवा जळगावला घेऊन. धुळ्याचं अंतर 90 किलोमीटर, जळगावचं अंतर 50 किलोमीटर. आणि ह्या दोघा अंतरांमध्ये जर का एखादी माणूस दगावला तर तो फक्त ह्या उपचाराकरता दगावत होता किंवा ह्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधांमुळे तो दगावत होता. हे लक्षात आल्यानंतर मी वारंवार भूषण दादाशी चर्चा करायचो की दादा जर तुमची एकट्याची कॅपॅसिटी नसेल तर शहरातले जे कोणी 2-4-5 डॉक्टर तुमच्या सानिध्यातले असतील यांना एकत्रित घेऊन जर का तुम्ही या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल केल्या तर हा जो काही आमचा गोरगरीब माणूस आहे, तळागाळातला जो शेतकरी आहे, याला खऱ्या अर्थाने या सुविधांपासून जो वरती जातोय याला जर का आपल्याला वाचवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी उभ्या कराव्या लागतील. दादांनी ते मनावर घेतलं आणि आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की जळगाव, धुळं, नाशिक सोडा पण कदाचित महाराष्ट्रात सुद्धा इतक्या चांगल्या सुविधा एकाच ठिकाणी असतील असं एकही हॉस्पिटल कदाचित नसेल. किंबहुना एवढी डेअरिंग सुद्धा कोणी केली नसेल. या माणसाने त्यांची काही खूप मोठी परिस्थिती होती असं नाहीये, तेही तळागाळातले एक सर्वसाधारण घरातले डॉक्टर भूषण मगर. तुम्ही 200 रुपयात 400 रुपयात 4000 रुपयाची तपासणी 200 रुपयामध्ये केली, तुमचं मनापासून अभिनंदन, कौतुक. पण या तपासणीनंतर या फायलिंगमध्ये आमचं काहीतरी बरं वाईट दडलेलं आहे, कारण कोणाला काय निघेल हे सांगता येत नाही. ते तिथं बंद पाकिटात आहे आणि ते बंद पाकिट जेव्हा तुम्ही ओपन करणार आहात त्यावेळेस माझी आपल्याला विनंती आहे की जे काही आपण करणार आहात त्याच्यामध्ये जशी ही सबसिडी आपण तपासणी करता केली तशीच सबसिडी आमच्या ह्या सगळ्या रुग्णांना आपण त्या पुढच्या होणाऱ्या उपचारासाठी द्या अशी आग्रहाची विनंती या सर्व मंडळींच्या वतीने करतो. आणि भविष्यामध्ये आज एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम डॉक्टर भूषण मगर साहेब भविष्य काळामध्ये करायला निघालेले आहेत. ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले ही जी योजना आहे, जीवनदायी योजना, या जीवनदायी योजनेकरता आमचे 4-5 राऊंड मुंबईला जास्त कदाचित 8-10 राऊंड त्या ठिकाणी झाले. आणि मला सांगताना अभिमान वाटतो
की त्यांचा ऑडिट झाला आणि आता अंतिम टप्प्यामध्ये त्यांची फाईल येऊन ठेपलेली आहे. फक्त शिक्कामोर्तब व्हायचा आहे आणि तो जर का शिक्कामोर्तब झाला तर आपल्याला हे सांगण्याची त्यांना गरजच पडणार नाही की आम्हाला डिस्काउंट द्या. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 3 ज्येष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते रिपोर्ट वितरित करण्यात आला. या निमित्त उपस्थितांसाठी खास जळगाववरून आलेले डॉक्टर पंकज संघवी यांनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी विशेष मार्गदर्शन केलं. डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी आयुर्वेदातील पंचकर्म उपचार पद्धतीवर मार्गदर्शन केलं, तर व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, मास्टर लाईनचे सुयोग जैन, अनिल पवार, RL माळी, डॉक्टर अशोक ओस्तवाल, डॉक्टर दुर्गेश रुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुयोग जैन आणि आभार प्रदर्शन अंबिका घोष यांनी केलं. 11 ते 16 डिसेंबर दरम्यान चाललेल्या उपक्रमात भडगाव डॉक्टर असोसिएशन, औषधी विक्रेता संघ भडगाव, सिनियर सिटीजन्स संस्था, आनंदघन संस्था आणि मास्टरलाईन परिवार आदींचं सहकार्य लाभलं.